सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी साक्षी। न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। पाहूया राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये। अमरावती जिल्ह्यात एकूण 8 विधानसभा मतदारसंघासाठी दिनांक 20 नोव्हेंबरला मतदान पार पडलंय। उद्या मतमोजणी करण्यात येणार आहे। या 8 विधानसभा मतदारसंघापैकी 2 म्हणजेच अमरावती आणि बडनेरा मतदारसंघाची मतमोजणी लोकशाही भवन येथे होणार आहे। उद्या सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल। त्या अनुषंगाने लोकशाही भवन येथे पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। मतमोजणी केंद्रामध्ये मतमोजणीसाठी नियुक्त कर्मचारी, उमेदवार यांचे प्रतिनिधी आणि पत्रकार यांना परवानगी असेल। मतमोजणी केंद्रावरील नियमांची सर्वांनी पालन करावे, जेणेकरून मतमोजणी शांततेत करता येईल, असं आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटारिया यांनी केलं। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी 3.5 शक्तिपीठापैकी एक असणाऱ्या आई रेणुका मातेचे सप्तशृंगीचे दर्शन घेतलंय। यावेळी त्यांनी रेणुका मातेची महाआरती केली आहे। एक्झिट पोलने काहीही दाखवले तरी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी दिला। उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे। 3 वर्षाच्या मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे। उल्हासनगर कॅम्प 3 येथील ओटी सेक्शन परिसरात राहणारी 3 वर्षाची चिमुकली ही 18 तारखेला बेपत्ता झाली होती। त्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती। आज उल्हासनगर कॅम्प 5 हिल लाईन पोलीस ठाण्याच्या मागील बाजूस या मुलीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला। मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला असून अधिकची माहिती रिपोर्ट्स आल्यानंतर समोर येईल, अशी माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे। संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या येवला लासगाव मतदारसंघात 76.30% मतदान झाले असून 23 नोव्हेंबर रोजी येवला शहराजवळील आंगणगाव येथे पैठणी क्लस्टर गोडाऊनमध्ये मतमोजणी होणार असून कशा प्रकारे मतमोजणी घेण्यात येणार याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब गाडवे यांनी माहिती दिली आहे। विधानसभा निवडणुकीचे मतदान काल शांततेत पार पडल्यानंतर रात्री उशिरा ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूम मध्ये लावून स्ट्रॉंग रूम सील करण्यात आलं आहे। यासाठी केंद्रीय सुरक्षा दलाची एक प्लाटून, एक राज्य सुरक्षा दलाची प्लाटून, जिल्हा पोलिसांची टीम, त्यामध्ये एक पोलीस निरीक्षक, एक पोलीस उपनिरीक्षक, 15 जवान तसेच 3 स्तरीय सिक्युरिटी लावण्यात आली आहे। आतमध्ये कोणालाच प्रवेश नाही। निवडणूक निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हा अधिकारी यांना स्ट्रॉंग रूम पर्यंत परवानगी आहे। बाकी कोणीच त्या ठिकाणी जाणार नाही, अशी कडक सुरक्षा लावण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी सांगितले। सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। महायुतीच्या बाजूने 3 कंपन्यांनी एक्झिट पोल दाखवला असून मला देखील तसंच वाटतं व नक्कीच लाडकी बहीण योजना व इतर योजनेमुळे महायुतीच्या बाजूने हा कल दिसत असल्याचं प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी येवला येथे दिली आहे। कोल्हापुरात मतदान केंद्राबाहेर जोरदार राडा झाला। सदर बाजार येथील केंद्राबाहेर मतदानाची वेळ संपताच काही मतदारांनी गोळ घालण्यास सुरुवात केली। दरम्यान यावेळी क्षीरसागर आणि लाटकर दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे। मोठ्या संख्येने जमलेल्या जमावामुळे परिसरात तणावाचं वातावरण होतं। पोलिसांनी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र काही कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। त्यामुळे काही काळ या परिसरात गोंधळ होता।
पोलिसांनी या जमावाला शांत करत पांगवलंय। सध्या या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिलेत। शनिवारी सकाळी 8 वाजता राज्यातील सर्व मतदारसंघामध्ये मतमोजणीला सुरुवात होईल। या पार्श्वभूमीवर महायुतीच्या गोटात हालचालींना सुरुवात झाली आहे। सूत्राच्या माहितीनुसार एक्झिट पोलचे निकाल समोर आल्यानंतर महायुतीने प्लॅन बी आखल्याची माहिती समोर आली आहे। असं असताना महायुतीमधील प्रमुख पक्ष असलेल्या अजितदादांच्या राष्ट्रवादीतील खास व्यक्तीने एक खळबळजनक दावा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्यात। महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून संजय राऊत आणि नाना पटोले मारामारी करून घेऊ नये म्हणून खबरदारी घेत नाना पटोले यांना जाणीवपूर्वक मीटिंग पासून दूर ठेवत आहे। महाविकास आघाडीकडून सध्या वांजोट्या बैठका चालू आहेत। महिनाभरात महाविकास आघाडी सोडून लवकरच एक पक्ष महायुतीत सामील होईल असा मोठा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी केलाय। निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यापूर्वी सूरज चव्हाण यांनी ट्विटरच्या माध्यमातून मोठं वक्तव्य केलंय। आम्ही सरकार स्थापन करू शकणाऱ्यांच्या सोबत राहणे पसंत करणार आहे अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केली आहे। यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकर यांना टोला लगावलाय। वंचित ते 50-60 उमेदवार निवडून आले तर त्यांच्यासोबत युतीचा विचार करू असं संजय राऊत यांनी म्हटलंय। महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 रणधुमाळी गेल्या महिनाभरापासून सुरू होती। राज्यात एकीकडे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी सामना रंगला तर दुसरीकडे प्रहारचे बच्चू कडू आणि शेतकरी नेते राजू शेट्टी यांची तिसरी आघाडी देखील निवडणुकीच्या आखाड्यात आहे। तिसरीकडे राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी देखील निवडणुकीला सामोरे गेली आहे। उद्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी पार पडणार आहे। याआधी प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे। संपूर्ण राज्यासह देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिलेत। शनिवारी सकाळी 8 वाजता राज्यातील सर्व मतदारसंघामध्ये मतमोजणीला सुरुवात होईल। या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकीय पक्षांकडून विशेष खबरदारी घेत इतर हालचालींना वेग आला आहे। सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।